सहकार्य आपल्या माध्यमातून केलं जातंय आणि आपला बहुमूल्य या आयोजनामध्ये सुद्धा त्रिमूर्ती 11 टीम जर आपण पाहिली तर त्यामध्ये खूप मोलाचा महत्त्वाचा वाटा समीरजी धुळे सरांचा, सर्व मान्यवरांचा, आमच्या वाडा पूर्व विभागातील या रत्नांचा मी पुन्हा एकदा या ठिकाणी सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतो, आपले मनपूर्वक आभार देखील व्यक्त करतोय आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आमच्या समवेत निश्चित रूपाने आमचे मित्र प्रितेशजी पटेल जोडले जातील या मॅच करता. नक्कीच ज्या प्रकारे मैदानावर खेळाडूंची उपस्थिती असते आणि त्याच्यामुळे मैदान शोभून दिसतंय, तसंच मंचावर प्रमुख पाहुणे जर उपस्थित नसतील तर मंच शोभून दिसत नाही. म्हणून जे आपले आजचे प्रमुख पाहुणे आलेले त्यांच्या या आल्याने आपला जे आज म्हणजे कार्यक्रम आपला जो स्पर्धा याला जे आज शोभून दिसतंय त्यांच्यामुळे धन्यवाद. येस थँक्यू सो मच. चला बॅट्समन नाव अतिरिक्त प्लेयर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये असावेत. तर दिलेश आणि श्याम पाटील अशी जोडी असेल. दिलेश चौधरी श्याम पाटील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेले. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल गोलंदाज पिंटू यांना आपण पाहू शकाल. गोलंदाजी प्रदीप यांना पाहू शकाल उर्फ पिंटू. पहिल्या षटकाची जबाबदारी घेऊन सज्ज झालेत खेळ करण्याकरता. सलामीची जोडी मोठी जबाबदारी यावेळी. चेंडूला काय फटका आहे, चेंडू मात्र एका टप्प्याखेरीज चौकारा करता निघून जाईल. सुरुवात केली आहे दणदणीत खणखणीत चौकार. सलामीची जोडी मोठी जबाबदारी यावेळी. चेंडूला काय फटका आहे, चेंडू मात्र एका टप्प्याखेरीज चौकारा करता निघून जाईल. खरं म्हणजे पिंटू यांनी जो चेंडू टाकला होता अगदी हळू म्हणजे हाताने सोडून दिला होता, वेग नव्हता आणि त्याला फटकवला. हा जो चौका गेला त्याने बॅट्समनने पण पाहिला की हा बॉल स्लो मुवमेंटमध्ये आलेला आहे आणि त्याने लेगच्या दिशेने फटकवला. येस नक्कीच अशा चेंडूंचं लक्ष मात्र चौफेर असणं फलंदाजाचं हे खूप गरजेचं आहे. येणारा चेंडू कुठल्या दिशेनं येतोय आणि त्या चेंडूला आपण कुठल्या दिशेनं टोलवू शकतो ही मात्र नजरेमध्ये निश्चित रूपानं एकदम तीक्ष्ण राहावं लागेल फलंदाजाला. काय चौकार बघायला मिळाला. संघाची धावसंख्या जर एकूण जाऊन पाहिली तर 6 या आकड्यावर जाऊन पोहोचले. दोन्ही फलंदाज एका बाजूला दिलेश चौधरी यांना आपण पाहू शकाल, दुसऱ्या बाजूला श्याम पाटील यांना पाहू शकाल. यावेळी ऑफसाईडचा चेंडू होता. पंचांकडे थोडीशी नजर भिरकावली फलंदाजांनी, मात्र चेंडू निर्धाव स्वरूपातला संपला गेलाय. चेंडूंचा विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ बघता बघता संपला. एकूण धावसंख्या जर पाहिली 6 या आकड्यावर आहे. शेवटचा बॉल. यावेळी बॅटची एज घेऊन एका धावे करता हा चेंडू निघून जाईल. 6 चेंडूंचा खेळ संपला. बिनबाद 7 अशी धावसंख्या आपण पाहू शकाल मी कुडूसकर या संघाची. तर निश्चित रूपानं अनेक मान्यवर पाहुण्यांचे मांदियाळी या मंचावर आपण पाहतोय. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लावलं गेलंय ते आदरणीय समीरजी धुळे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता आम्ही समालोचन करण्याकरता त्यांच्याच माध्यमातून आम्हाला पाचारण करण्यात आलं. ते आदरणीय सन्माननीय समीरजी धुळे, आदरणीय प्रकाशजी शेटे तात्या असतील, आदरणीय निवृत्तीचे वाघ, बाळारामजी वाघ, सुनीलजी लहांगे, रोहिदासजी गोरकने, या सर्व मान्यवरांचा आम्ही पुनश्च एकदा या ठिकाणी स्वागत करतोय. यस कुठल्याही पद्धतीची मीटिंग नका, कारण वेळेचा विचार केला 4 वाजलेले आहेत आणि उशीर करून आपल्याला चालणार नाहीये. वेळ कधीच कुणासाठी थांबत नसते. यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला श्री चतुर्भुज आणि दुसऱ्या बाजूला SRD 11. दोन्ही टीमनं तयार राहा. पहिली इनिंग संपली की दोन्ही कर्णधार आपण मंचाच्या समोर इथे टॉसबॉक्स जवळ नाणेफेकी करता यायचंय. ही पहिली पुकार असेल श्री चतुर्भुज आणि SRD 11 टीमला. मोठा स्कोर उभा करावा लागेल. मागच्या मॅच मध्ये पाहिलं 39 धावा जमवल्या गेल्या होत्या. 40 धावांचं आव्हान ठेवलं गेलं होतं. अशी मोठी आव्हानं तुमच्या समोर असतील तेव्हाच तुम्ही बिंदासचा खेळ हा सेकंड इनिंग मध्ये करू शकता. काय सांगाल प्रितेश सर या मॅच बद्दल? जोपर्यंत श्याम
या पिचवर उभा राहील तोपर्यंत चांगला स्कोर होऊ शकतो. कारण श्यामची फलंदाजी मी पाहिलेली आहे 2020ला ज्यावेळेस साई बालाजीमधून खेळत असताना त्यांचे जे फटकेबाजी बघितली त्यांच्या फटक्यानेच म्हणजे संपूर्ण स्कोर हा चांगला टीमला मिळायचा आणि फायनलपर्यंत त्यांनी टीम पोहोचवली होती. येस, एकूण 2 धावा मिळतील. श्यामसाठी बक्षीस आलेलं आहे डॉक्टर दत्ता सदगीर यांच्याकडून. 3 6 मारल्या, लगातार 3 6 मारल्या तर त्यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. येस, थँक्यू सो मच. गोलंदाजांचं नाव, बॉलर्स नेम विनायक. यावेळी मात्र विकेट काढली गेल्या. विनायक सुंदर झेल, अतिशय सुंदर झेल घेतला. कारण हा जो ऑफसाईडचा जो म्हणजे मला वाटला का हा षटकारच बसेल पण जरा बॉलची उंची कमी यावेळी होती मात्र आणि, विकेट ज्या काढली गेली. क्षेत्ररक्षण केलं, कॅच पकडलं, त्याला दाद द्यावी लागेल. यस, निश्चित रूपाने खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. पहिला विकेट, पहिल्या विकेटचं होईल पतन, माघारी परतावं लागेल फलंदाजाला. पहिली जोडी दिलेश चौधरी आणि श्याम पाटील ही गेली होती, ती जोडी मात्र तोडण्यामध्ये आता यश आलंय स्ट्रोक 11 टीमला. 1 डाऊनचा फलंदाज मोजम पटेल मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्याकरता सज्ज झालेत. आता मात्र धावसंख्या एकूण 9 या आकड्यावर आहे. सुंदर झेल टिपला गेला, अगदी सीमारेषेलगत 40+ ची स्पर्धा आहे. परंतु मला असं वाटतं कोणी सांगणार नाही 40+, कारण 65 वर्षाचा एक तरुण म्हणावा लागेल विकेट हॅट्रिक काढतोय. दुसरीकडे एवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय तर इथे मात्र प्रत्येकाचा खेळ भरतोय. हे क्रिकेटवरचं प्रेम जे की सातत्यानं आपण तारुण्यात तोच जल्लोष होता, तोच जल्लोष आज या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळतोय. नक्कीच तात्याच्या त्या गोलंदाजीने सगळी समीकरणं बदलून टाकली अक्षरशः. म्हणजे 40+ आपण म्हणतोय तर मला असं वाटतं की 40+ मध्ये हा 65+ म्हणजे हा खेळाडू जर हॅट्रिक घेऊ शकतो. येस, ऑफ साईडला यावेळेस एका टप्प्याखेरीज चेंडू क्षेत्ररक्षकाकडे जाईल, तोपर्यंत 1 धाव मात्र वेगाने पळून पूर्ण करतील विनायक सांबरे यांना आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक हाताळण्याकरता. ज्या पद्धतीने हॅट्रिक मध्ये दुसरी जी विकेट त्रिफळाचीत केलं होतं अक्षरशः म्हणजे त्यावेळेस वाटलं होतं की हे 100% हॅट्रिक घेऊ शकतात. म्हणून डॉक्टर सदगीर यांना सुद्धा म्हणजे घाम फुटला होता की आता 500 रुपये तर देणेच आहे. येस, ते बक्षीस दिलं देखील 500 रुपयाचं. डॉक्टर यांचं खूप मोठं मन आहे आणि मोठ्या दिलाचे आहेत म्हणून ते या ठिकाणी बक्षीस लावत आहेत. मागच्या मॅच मध्ये प्रत्येक हॅट्रिकला म्हणजे 3 खराब चेंडू टाकले त्या हॅट्रिकला सुद्धा त्यांनी बक्षीस लावलं होतं. 3 षटकारला, 3 विकेट हॅट्रिकला, 3 नो बॉल सुद्धा. येस येस. यावेळेस मोजम पटेल आहेत, उभं केलंय, स्ट्राईकला फक्त सन्मान दिला. या क्रिकेटमध्ये नेहमी असं म्हटलं जातं अच्छे गेंदों का सन्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो. जी वही कर रहे मोजम पटेल, अपने होम ग्राउंड पे खेल रहे यहाँ पे. सातत्यानं अनेक टीम असतील, कुडूच्या ज्या टीम आजपर्यंत अनेक बक्षिसं जिथं पटकावतात ना तिथं कुठेतरी खूप मोलाचं योगदान मोजम पटेल सरांचं आहे. नक्कीच. पुढचा चेंडू घेऊन विनायक सज्ज होतील. फुल टॉस, फुल टॉसला इथे फटका फसला असं एका क्षणाला वाटलं होतं, मात्र संधी गमावली गेली. फलंदाजाच्या पायावर जाऊन आदळला हा चेंडू आणि झेल सोडला गेला. मोठा मोठा फलंदाज बाद करण्याची संधी गमावली गेली. नक्कीच या ठिकाणी ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहतो आपण गेल्या मॅच पासून, क्षेत्ररक्षणाच्या वरच ही मॅच आहे असं समजून चालायला हरकत नाही. कारण जो स्कोर होतो तो 40 ते 50च्या रेंजमध्ये होतो आहे. आपण मगासपासून आपण ज्या मॅच पाहिल्यात सर्व स्कोर या 40-50च्या रेंजमध्येच रन होत आहेत. चला बी फास्ट. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा. धावसंख्या 13 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 1/13 ही धावसंख्या आपण मी कुडूसकर संघाची पाहू शकाल. मोजम पटेल सज्ज होतील शेवटचा चेंडू खेळण्याकरता. शेवटच्या चेंडूवर पुन्हा एकदा चेंडू गेला उंचावर, सेफ फटका आहे. एक सिंगल धाव या ठिकाणी काढली गेली. दुसऱ्या धावेचा मनसुबा घेतला जाईल का, मात्र थांबवलं गेलंय आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवतील मोजम पटेल. 2 षटकांचा म्हणजे 12 चेंडूंचा खेळ संपला. मी कुडूसकर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 7च्या सरासरीनं 1 बाद 14 या आकड्यावर.
मला असं वाटतंय की 14 जरी स्कोर असला 2 षटकानंतर तरी सुद्धा स्कोर चांगला अजून पुढे जाऊ शकतो. त्याच्यासाठी त्यांना दोघांना टिकून खेळणं पण गरजेचं आहे की असं नाही आहे की हाणामारीच करू शकतोय. मगाशच्या मॅचमध्ये पाहिलं आपण की चांगले ओपनिंग करून सुद्धा शेवटच्या क्षणात जेव्हा बॉल टू बॉल रन आणले तर विकेट सुद्धा धडाधड कोसळल्या होत्या. म्हणून ही मॅच असते, गेम आहे, कधी कुठल्या बॉलला काय होईल, कुठल्या शेवटच्या बॉलपर्यंत आपण काही सांगू शकत नाही. खेळाडू हा त्याच्या नॅचरल गेम प्रमाणे खेळला ना तर 100% रन्स चांगले होऊ शकतात. मोजम सुद्धा म्हणजे हार्ड हिटर बॅट्समन आहे आणि हुशार आहे, यामुळे तो नक्कीच या त्याच्या संघाला तो स्कोर चांगला करून देऊ शकतो. यस नक्कीच सर. तिसऱ्या षटकाची गोलंदाजी घेऊन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलाय. गोलंदाजाचं नाव, बॉलर्स नेम. जितका वेळ मोजम या पिचवर थांबेल तेवढे स्कोर वाढणार हे निश्चितच आहे. यस भाई पाटील यांना आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले तिसरं षटक घेऊन. यावेळी कुठेतरी चेंडू उंचावर कुठेतरी वाटलं होतं धोका आहे का या चेंडूवर, कुठेतरी फलंदाज बाद होईल का, मात्र मागच्या दिशेला चेंडू पडला आणि त्या चेंडूवर एक सिंगल धाव ही आपण पाहू शकाल. एका सिंगल धावेच्या माध्यमातून 15. तर नक्कीच प्रितेश 14 धावसंख्या जरी असली, हे दोन्ही फलंदाज जर मैदानाच्या आतमध्ये उभे राहिले, चांगली फलंदाजी प्रत्येक चेंडूवर एकेरी दुहेरी धावा घेतल्या तर चांगला फाईट स्कोर उभा राहू शकेल. त्यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, स्वतः बॉलर चेंडू मागे धावत असताना तोपर्यंत एक सिंगल धावानी स्ट्राईक एका बाजूला रोटेट होते, दुसऱ्या बाजूने स्ट्राईक रोटेटचं काम या ठिकाणी आपण पाहू शकाल. बरोबर आहे, सुरूच आहे. बॉलर सुद्धा टिचून गोलंदाजी करत आहे. मोठे पटके मारण्यासाठी जरा पण संधी देत नाही. आपण पाहतो या ठिकाणी या ग्राउंडवर की हा ग्राउंड असा आहे की जर बसले तर चौकार षटकार जाऊ शकतात. यस निश्चितच. आणि ते मोठे षटकार चौकार बघण्याकरता प्रेक्षक मात्र आतुरलेले आहेत. ते षटकार चौकार या ठिकाणी बघायला मिळतील का पाहूया. यावेळी बॅट कुठेतरी थोडा बॅटच्या वर पडला चेंडू आणि मैदानाच्या गोलाकार प्रेक्षक राजा आपण पाहू शकाल या स्पर्धेचा आनंद घेत असताना. आपल्या देशाचे जवान जे निवृत्त झाले आहेत आणि सध्या आपल्या 40+ क्रिकेटचा सुद्धा आनंद घेत आहेत, असे आपले हेमंतजी यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर येऊन बसायचं आहे. आपल्या देशाचे जवान म्हणजे असताना त्यांनी देशाची रक्षा केली असे आपले मित्र आणि क्रिकेट 40+ मध्ये ते सुद्धा आनंद घेत आहेत, खेळत असतात, प्रॅक्टिस सुद्धा करत असतात. हेमंतजी यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. निश्चित रूपानं, कारण सीमा रेषेवर पूर्ण सैनिक जेव्हा आपल्या सुरक्षेसाठी लढत असतात तेव्हा मात्र आपल्या जीवाचं रान करत असतात आणि संपूर्ण आयुष्य या धरणी मातेकरता, या देशाकरता सातत्यानं दान करत असतात. इथे थोडीशी फंबल दिसली, स्टंपला चेंडू लागला, आता मात्र वेगानं धावत पोहोचले. तर एका बाजूला एक चांगला रंगलेला खेळ सुद्धा आपण पाहतोय, त्यासोबत दुसऱ्या बाजूला पाहिलं मंचावर अनेक पाहुण्यांची मांदियाळी, त्यासोबत अनेक प्रेक्षकांची गर्दी. हे मात्र या सामन्याचं यश म्हणावं लागेल. 40+ स्पर्धा हे सातत्यानं अनेक चांगल्या 40 नंतर केला जाणारा खेळ आणि त्यामध्ये असणाऱ्या फलंदाजांचं जर योगदान आपण पाहिलं, सर्व खेळाडूंचं योगदान पाहिलं तर ते मात्र अप्रतिम आहे. ऑफ साईडला टोलवलेला हा चेंडू किती धावा देऊन जाईल. एक सिंगल काढली गेल्या, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, 2 धावा यशस्वी, पूर्ण तिसऱ्या धावे करता येतील आणि तिसरी धाव घेताना इथे मात्र परतावं लागेल फलंदाजाला. 2 धावा या निश्चित रूपाने धावफलकावर जोडल्या जातील आणि या 2 धावांनी एकूण धावफलक जर आपण पाहिला मी कुडूसकर संघाचा जाऊन पोहोचला तो 22 आकड्यावर. या ठिकाणी आनंदाची बातमी आहे शिकारी स्पोर्ट्स कडून. शिकारी टीमने लगातार 2 मॅच त्या ठिकाणी ग्राउंडवरती जिंकलेल्या आहेत आणि शिकार केलेली आहे मोठी. यामुळे सगळ्यांची आता पुढच्या टीमची धडकी भरली असेल, कारण शिकार करत चाललेली आता. शिकारी कुडूस जर पाहिली तर हे नाव मात्र कुठेतरी खूप आधीपासून सुरुवात झाली, त्याच्यानंतर आजही हे नाव तेवढ्याच ताकदीनं गाजतंय.
जे कुठेतरी त्या संघांमधल्या खेळाडूंचं यश म्हणावं लागेल. नक्कीच त्यावेळेस सुद्धा शिकारी नाव म्हटलं म्हणजे संपूर्ण वाडा तालुक्यामध्ये धडकी भरायची. चांगल्या चांगल्या प्लेअरला सुद्धा धूळ चाटलेली आहे या संघाने, शिकारी स्पोर्ट्सने. म्हणून आजच्या 40+ मध्ये सुद्धा त्यांनी 2 सामने लगातार जिंकले आहेत. काय म्हणणार तुम्ही या टीमच्या बाबतीत? यस नक्कीच. आज या मैदानावर सुद्धा त्यांचा खेळ आम्हाला बघायचा आहे, पण तो दुसऱ्या ग्राउंडवर त्यांचा खेळ होतोय. तर निश्चितप्रमाणे जेव्हा होईल तेव्हा आपण यावेळी सहज सोपा जेल काय क्षेत्ररक्षण आहे त्यांचा खेळ फसवलं. दुसऱ्या ग्राउंडवर त्यांचा खेळ होतोय. तर निश्चितप्रमाणे जेव्हा होईल तेव्हा आपण थँक्यू धन्यवाद डीजे. यस निश्चितरूपाने बडी मछली जाल में फस गई. सापळा रचला, फसवलं गेलं. मोजम पटेल बॅक टू द डगआउट झाले. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये गेलेत. बॅट्समन नाव विनोद चापके यांना आपण पाहू शकाल आणि सुभाष गोदडे ही सलामीची जोडी आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पिंटू यांना पाहू शकाल. सुभाष गोदडे मी कुडूसकर टीमचे फलंदाज किती 42 धावा ठोकल्या. दुसरं ग्राउंड जे काही आपलं प्रियदर्शनी भागामध्ये आहे तर त्या भागामध्ये 42 धावा ठोकल्या होत्या. इथे मात्र पाहूया या मैदानावर कसा खेळ होईल. एका बाजूला श्लोक 11, दुसऱ्या बाजूला मी कुडूसकर. यावेळी चेंडू गेलाय उंचावर. इथे क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, झेल टिपला गेलाय. फलंदाजचा खेळ होईल. तर इथे मात्र आपण पाहिलं पिंटूचं हे षटक. पहिल्या चेंडूमध्ये विकेट आली होती, त्याच्यानंतर एक सिंगल आली, त्याच्यानंतर आता विकेट आली आहे. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला गेलाय. संघाची एकूण धावसंख्या मी कुडूसकर संघाची जर पाहिली तर ती जाऊन पोहोचले 23 या आकड्यावर. नवीन बॅट्समन फलंदाजाचं नाव RDX वसीम राऊत पाटील यांना विनंती की त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. तर वसीम राऊत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्याकरता सज्ज होतील. या षटकामध्ये 3 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. पिंटू यांना आपण गोलंदाजी मार्कवर पाहू शकाल. पहिलं षटक देखील त्यांनी हाताळलं होतं. यावेळेस आल्या पहिल्या चेंडूवर आपल्याच इथे मात्र चुकी झाली आहे आणि झेल सोडल्यानंतर सुद्धा एक हिट केला होता, डायरेक्ट हिट. मात्र तोपर्यंत फलंदाजांनी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या. मला वाटतं बॅट्समन आल्या वरतीच शॉट का मारतात हा मोठा प्रश्न पडतोय. कारण आधीच विकेट पडलेले आहेत, त्यांनी ग्राउंड शॉट का नाही मारत. या साईडला तुम्ही ऑफ साईडला मारू शकता. तुम्हाला हा चेंडू एवढा सुंदर होता की तुम्ही ऑफ साईडला टोलवण्यासारखा होता. फुलटॉस बॉल जरी आला तरी तुम्ही ऑफ साईडला मारू शकता, पण तो वरती उचलून मारण्याची गरज काय, मला हा प्रश्न पडतो. रिस्क थोडीशी घेतायत फलंदाज. अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल या ठिकाणी फलंदाजांना. चांगला प्रहार आहे. यावेळेस 2 टप्पे पडले. क्षेत्ररक्षक येत आहेत. पुढच्या धावेचा मनसुबा थांबवला गेलाय. क्षेत्ररक्षण जेव्हा चांगलं होतं ना तेव्हा मात्र धावा निश्चित रूपाने रोखल्या जातात. जिथे कुठे एका सिंगल धाव असते तिथे मात्र क्षेत्ररक्षण थोडं हातामधनं चेंडू जरी निसटला तरी 2 धावा तिथे दिल्या जातात. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होताना दिसतंय. क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल. पुढचा चेंडू यावेळेस केलेला प्रहार, चेंडू निघून गेला. यश षटकार 6 धावा. क्षेत्ररक्षण चांगला फटका बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल. या जान मध्ये आली. पुढचा चेंडू यावेळेस केलेला प्रहार, चेंडू निघून गेला. यश थँक्यू धन्यवाद. अगदी खरं म्हणजे या फटक्यानंतर आता मी कुडूसकर मध्ये जान आलेली वाटते. यस धावसंख्या एकूण जर मी कुडूसकर संघाची जाऊन पोहोचली 32 या आकड्यावर जाऊन पोहोचले. चांगला स्कोर उभा राहिलाय. एकूण स्कोर झालेला आहे आणि मला असं वाटतं की हा अंतिम जो षटकार असणार
म्हणजे अंतिम षटक असणार, त्याच्यामध्ये जर त्यांनी 15 रन जर जोडले ना तर मला वाटतं फायटिंग स्कोर चांगला हा उभा करू शकतात, कारण त्यांच्याकडे सुद्धा गोलंदाजी चांगली आहे. 32 धावा झाल्यात, अजूनही 8 धावा, 10 धावा, 15 धावा आल्या, 40+ धावा जेव्हा या मैदानावर होतील तेव्हा चांगलाच फाईट स्कोर उभा राहू शकेल. आतापर्यंत मागच्या चेंडूवर जर आपण पाहिला जो षटकार आला होता त्याच पद्धतीचे अजून 1 ते 2 फटके फक्त या षटकामध्ये जर आले ना, शेवटचं षटक टाकण्याकरता गोलंदाज निलेश पाटील यांना आपण पाहू शकाल स्ट्रोक 11 संघाच्या माध्यमातून. मी मगाशीच म्हटलं होतं की बॅट्समनने तिथे उभं राहण्याची गरज आहे, कारण जर एखादा लूज बॉल आला तर तो फटकवायचाच आहे, तर रन चांगले बनवू शकतात, परंतु सगळे बॅट्समन हाणामारी मारण्यामध्येच आउट झाले आहेत, विकेट गेले आहेत. बघा तुम्ही. यस, निश्चितच पहिला चेंडू जो की चांगल्या पद्धतीनं तटावला गेलाय. चला आता फक्त 5 चेंडू शेवटचे राहिलेत. श्री चतुर्भुज आणि SRD 11 दोन्ही कर्णधार आपले प्लेइंग 11 घेऊन आपण नाणेफेक करण्याकरता सज्ज व्हा दोन्ही टीम, अन्यथा पॅनलाइजला सामोरं जावं लागेल श्री चतुर्भुज आणि SRD 11. तर फलंदाज आपण पाहतोय निलेश पाटील यांनी मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धार स्वरूपाच्या हाताळलेत. गोलंदाजीचा उत्तम नमुना आपला क्लास दाखवत असताना निलेश पाटील या ठिकाणी बघायला मिळतात. तिसरा बॉल ते मात्र फलंदाज माघारी परतला गेलाय, विकेट काढली गेली आहे. थँक्यू डीजे. थँक्यू धन्यवाद डीजे. कुडूस गावचे सुपरस्टार 40+ क्रिकेट प्रीमियर लीगचे खेळाडू रुखसात शेख, बघूया आता आपल्या या येणाऱ्या 3 चेंडूंचा कसा सामना करतात, कारण या ग्राउंडवरती त्यांचा नेहमीच प्रॅक्टिस असते आणि त्यांच्यासाठी बक्षीस आलेले आहे. प्रत्येक 6ला 500 रुपये बक्षीस आलेले आहे. पाहूया समीर धुळे ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेला आलंय, तर प्रति षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राईज लागला गेला. इथे मात्र संधी असेल तर मात्र पाहूया कशा पद्धतीचा खेळ या मैदानातून होईल. चेंडूंचा विचार केला तर 4 चेंडू आतापर्यंत टाकून झाले, शेवटचे 2 बॉल आहेत. चला पुन्हा एकदा पुकारतोय श्री चतुर्भुज आणि SRD 11 आपले प्लेइंग 11 घेऊन आपण तयार राहा, नाणेफेक होईल. यावेळेस पंच आणि खराब चेंडूचा इशारा यावेळी केला जातोय. चला श्री चतुर्भुज आणि SRD 11 या स्पर्धेकरता ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आलं गेलंय तर सन्माननीय आदरणीय समीरजी धुळे यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाईल. यावेळी फटका फसलाय, क्षेत्ररक्षक तैनात, परतावं लागेल. थँक्यू सो मच. तर नागराज मंजुळे आणि परशा आरची टीम यांनी मात्र संपूर्ण देश आणि जगभरात धुमाकूळ घातला, ते झिंगाट गाणं ऐकायला मिळालं. थँक्यू सो मच. मला वाटतं आता हवेतले फटके बघायचे आता कमी दिसतात, कारण ज्या पद्धतीने विकेट्स पडल्यात आणि वातावरण बदली झालेलं आहे असं मला वाटतंय. इथे जर 40 पर्यंत जर स्कोर असला ना तर मला वाटतं भरपूर काही म्हणजे मॅच बदलवू शकतात. येस, निश्चितच आता एक डिक्लेअर झोनच्या दिशेनं आणि दाफलक एकूण जर जाऊन पोहोचला तो 35 या आकड्यावर जाऊन पोहोचला. जिंकण्याकरता आपण पाहतो 36 धावा, 30 चेंडू आणि 36 धावा या गरजेच्या आहेत. तर श्री चतुर्भुज आणि SRD 11 याच्यामध्ये नाणेफेक होईल. मी आदरणीय सन्माननीय समीरजी धुळे साहेबांना विनंती करतो आपण मंचाच्या समोर या ठिकाणी नाणेफेक करण्याकरता जायचं आहे. आदरणीय गोरखणे साहेबांना सुद्धा विनंती करतो आपण देखील रोहिदासजी गोरखणे कळंबे ग्रामपंचायतचे सरपंच आपल्या मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. एका बाजूला टीम श्री चतुर्भुज, एका बाजूला SRD 11. तर आदरणीय कॉइन द्या.
मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते. एका बाजूला टीम श्री चतुर्भुज, दुसऱ्या बाजूला टीम SRD11. आदरणीय आमचे प्रकाशजी शेट्टे तात्या देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. या मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक होते. तात्या प्रतिष्ठान आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. 40+ स्पर्धा, अनेक चांगले संघांचा सहभाग. आज सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटन झालं. आज पहिला दिवस या स्पर्धेचा आणि पाहुण्यांची मांदियाळी आपण मंचावर निश्चित रूपाने पाहतोय. तर नाणेफेक होते दोन मोठ्या संघांमध्ये. पाहूया कुठला संघ नाणेफेक जिंकतोय आणि काय निर्णय एकूण घेतला जाईल ते मात्र आपण पाहणार आहोत. एका बाजूला श्री चतुर्भुज, दुसऱ्या बाजूला SRD11. मात्र मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर श्लोक 11 संघाने नाणेफेक जिंकली होती आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. आणि क्षेत्ररक्षण करताना मी कुडुसकर संघाच्या धावा झाल्या त्या 35 धावा. जिंकण्याकरता श्लोक 11 संघाच्या समोर आव्हान आहे ते 30 चेंडू, 36 धावा, 36 धावा आणि 30 चेंडू. काय असेल हे समीकरण हे मात्र पाहूया. सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल तेव्हा मात्र आमच्या समालोचन कक्षामध्ये देखील परिवर्तन करूया. आमच्या सोबत जोडले जातील आदरणीय सन्माननीय साठे सर, जे की 40-45 वर्षाचा अनुभव या समालोचन क्षेत्रातला त्यांना आहे. आणि चतुर्भुज, श्री चतुर्भुज संघ नाणेफेक जिंकतो, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. यानंतर मी साठे सरांना विनंती करतो आपण आपलं समालोचन या ठिकाणी मांडावं. थँक्यू सो मच. तुर्तास मी थांबतोय. धन्यवाद. थैंक यू मनोज. तात्या प्रतिष्ठान द्वारा आयोजित 40+ क्रिकेट प्रीमियर लीग 2023 में मैं यासीन साठे अपने साथी कमेंटेटर्स के साथ एक बार फिर से दर्शकों का हार्दिक स्वागत करता हूं. आसान सा लक्ष्य का पीछा करना पड़ रहा है यहाँ पे. श्लोक 11 को पहले बल्लेबाजी करते हुए अमी कुडुसकर केवल 35 रन बनाने में सफल हो पाए और 36 रनों का लक्ष्य निर्धारित किया है. 36 रनों का लक्ष्य निर्धारित किया है यहाँ पे श्लोक 11 के सामने. रुपेश पष्टे, कल्पेश पष्टे शुरुआत करेंगे गेंदबाजी की अमी कुडुसकर की तरफ से. जबकि देखना पड़े, मज़ेदार रहेगा कि श्लोक 11 की ओर से सलामी बल्लेबाज की कौन सी जोड़ी उतरती है इस लक्ष्य को पीछा करने के लिए. कोई बहुत बड़ा लक्ष्य नहीं है, छोटा सा लक्ष्य है. बहुत अच्छी गेंदबाजी करनी होगी यहाँ पे अमी कुडुसकर को, अन्यथा फिर मैच आपकी पहुंच से काफ़ी ज़्यादा बाहर, क्योंकि पहले ही काफ़ी कम रन बने हैं. बॅट्समन नेम अतिरिक्त प्लेयर कोणी असेल त्यांनी इकडे येऊन बसायचंय. एक प्रतिनिधी असणे गरजेचं आहे प्रत्येक संघाचं. दिनेश और प्रदीप के रूप में दोनों सलामी बल्लेबाजों की जोड़ी श्लोक 11 की ओर से 36 रनों के लक्ष्य का पीछा करने के लिए. पहली गेंद स्वर्गीय सिकंदर पटेल स्टेडियम कुडूस से सीधा यूट्यूब लाइव. ये जबरदस्त महाकुंभ क्रिकेट का 40+ प्रीमियर लीग संध्या का समय होता हुआ ये हमारी प्रीमियर लीग का आज का ये पहला दिन. बड़ा ही महत्वपूर्ण मैच चल रहा है. श्लोक 11 को जीतने के लिए 36 रनों की जरूरत. आगे है, पहली गेंद पे हवा में उठा के मार दिया है. लॉन्ग ऑफ के क्षेत्र में केवल 1 रन, खाता खोला. उनका व्यक्तिगत योग 0 से बढ़ता हुआ पहुंचा दिनेश का 1 रन और अपने टीम के योग को भी पहुंचा दिया उन्होंने 1 रन. सर मैं जब इससे पहले की मैच में आप कह रहे थे कि ये जो बैट्समैन आते हैं ये आने के साथ हवा में क्यों खेलते ये गैप्स क्यों नहीं निकालते, इनके पास प्लेसमेंट क्यों नहीं है, इनके पास टाइमिंग क्यों नहीं है. सर ये सब टेक्निकली बातें, ये आपको सीखनी पड़ती है. इसके लिए आपके पास एक गुरु होना जरूरी है.
जी सही बात है। जिस तरह से प्रैक्टिस होती है तो उसमें टेक्निकली बैटिंग भी होनी जरूरी है। ऐसा नहीं कि हर बॉल आके छक्का या चौका मारना चाहिए। पिछले इनिंग में भी यही देखना मिला कि हर बॉल वहां पे मारने की कोशिश की। जबरदस्त गेंदबाजी कल्पेश पष्टे की ओर से। केवल 3 रन दिए और एक महत्वपूर्ण विकेट झटकने में सफलता पाई। इससे आप अंदाजा लगा सकते हैं कितनी नपीतुली गेंदबाजी। यहाँ स्लोक 11 के बल्लेबाजों की अग्नि परीक्षा ली उन्होंने। बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन कल्पेश पष्टे द्वारा। अभी इसी क्रम को सर आगे जारी रखना पड़ेगा दूसरे बॉलर को। जो कल्पेश ने जो प्रेशर बनाया है उस प्रेशर को कायम रखने की जिम्मेदारी अब आने वाले गेंदबाज के ऊपर रहेंगी। जी सर, क्योंकि कल्पेश एक जाने माने गेंदबाज है और ऑलराउंडर है। बैटिंग भी अच्छी करते हैं, बॉलिंग भी अच्छी करते हैं। इस ग्राउंड पे उनको मतलब काफी अनुभव भी है। अब दिलेश आए हैं, गेंदबाजी का क्रम जारी रखेंगे। आमी कुडूसकर की ओर से राइट आर्म राउंड द विकेट, शॉट गेंद और कट कर दिया शानदार तरीके से। डीप पॉइंट के क्षेत्र में फील्डर वहां पे मौजूद है। एक रन पूरा कर लिया, दूसरा रन लेना चाहता दोनों बल्लेबाज। यहाँ पे रन आउट होने का खतरा और दूसरे विकेट का पतन। बहुत ही गैर जिम्मेदाराना रनिंग बिटवीन विकेट। सर क्या कहेंगे आप? विट्ठर के रूप में दूसरा विकेट खो दिया यहाँ पे और इस वक्त बहुत ही मुश्किलों में घिरी हुई मुझे दिखाई दे रही है। जिस तरह से फील्डर ने चतुराई दिखाई और विकेट कीपर के पास न थ्रो करते बॉलर की तरफ किया और बॉलर ने जिस तरह से रन आउट किया, काफी मतलब उसकी तारीफ करनी चाहिए कि बॉलर ने भी अच्छा कलेक्ट करके स्टंप आउट किया। दूसरी गेंद फुल टॉस बनाया, फ्लिक कर दिया गेंद को। जब तक मिड विकेट के फील्डर आते फील्ड करते तब मौका था बल्लेबाज को एक रन पूरा कर लेने का।
इस एक रन की सहायता के साथ अब योग बढ़ता हुआ पहुंचा 5 रन स्लो के 11 का, 36 रनों के लक्ष्य का पीछा कर रही है। अच्छी गेंदबाजी अभी तक मैं कहूंगा, कोई तरह की बाउंड्री अभी तक नहीं खाई दोनों। पहले तो कल्पेश ने तो गजब की गेंदबाजी की सर, और उसी प्रदर्शन को दोहरा रहे हैं यहाँ पे दिलेश जी। गेंदबाजी तो सही हो रही है और साथ में फील्डर का भी उनको साथ मिल रहा है। फलंदाजाचं नाव काय, नवीन फलंदाजाचं मनोज। अब नए बल्लेबाज मनोज के लिए दूर दूर तक फैली हुई फील्ड, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, डीप मिड विकेट, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, डीप एक्स्ट्रा कवर और पॉइंट। इस फील्ड की सजावट के साथ ऑफ स्टंप के काफी ज्यादा बाहर एम्पायर ने नो बॉल का इशारा किया, तो फ्री हिट भी मिलेंगी तोहफे के रूप में। एक अतिरिक्त रन भी मिला और इस अतिरिक्त रन की सहायता के साथ योग बढ़ता हुआ पहुंचा 8 रन। फ्री हिट भी रहेंगी मनोज के लिए। गेंद आगे निकले, कदमों का इस्तेमाल करके पुल कर दिया, गैप में घेरा गया स्वार, सीधा गेंद चली जाएंगी डीप बिल्कुल बाउंड्री के बाद 4 रनों के लिए। जिस तरह से गेंदबाजी हो रही थी उसको मुझे लग रहा है कि थोड़ा सा बॉलर कुछ कॉन्फिडेंस उनका कम हो गया है, क्योंकि ये जो आखिरी गेंद पड़ा उसमें उन्होंने काफी टाइमिंग दिया बैट्समैन को, इसलिए वो गैप ढूंढने को कामयाब हुए। क्या लग रहा है आपको? बिल्कुल सही हुआ ये था कि पीछे गेंदबाजी कर बैठे थे, जबकि उनको जरूरत है आगे गेंदबाजी करने की। आप शॉर्ट गेंदे नहीं कर सकते अगर आपके पास गति नहीं है तो। हाँ, अगर आपके पास गति है तो आप शॉर्ट गेंद भी फेंक सकते हैं, लेकिन अगर गति नहीं है तो फिर आपको आगे ही करना पड़ेगी। जी, और टाइमिंग देना जरूरी नहीं है। टाइमिंग दोगे तो बैट्समैन चौका या छक्के में तब्दील जरूर करेगा। बिल्कुल सही पहुंचे गेंद की और बॉटम एज लगा, लुढ़कती हुई विकेट कीपर ने गैदर कर ली। रन बनने की कोई संभावना नहीं। अच्छा कमबैक। यही चीज अपनी बात हुई थी कि आगे गेंदबाजी अगर करते और पीछे करते तो क्या उसका रिजल्ट आ सकता है। तो देखिए सामने ही रिजल्ट आ गया, जैसे ही आगे की डॉट बॉल निकाले, एक बार फिर से आगे करने का प्रयास। इस बार 1 रन पूरा कर लिया दोनों बल्लेबाजों ने और इस 1 रन की सहायता के साथ योग बढ़ता हुआ पहुंचा अब 11 रन। आखिरी गेंद आना से कांटे का मुकाबला चलता हुआ यहाँ पे स्वर्गीय सिकंदर पटेल स्टेडियम कुडूस पे। पहले बल्लेबाजी करते हुए अमी कुडूसकर ने 36 रनों का लक्ष्य निर्धारित किया है और यहाँ पे स्लोक 11 की टीम पीछा कर रही है। 11 पे 2 महत्वपूर्ण विकेट खो चुकी है। दूर दूर तक फैली हुई फील्ड यहाँ पे नितेश के लिए। दिलेश के लिए डीप बैकवर्ड इसको लगी डीप मिड विकेट। फास्ट फास्ट जरा लो कर गया। थोड़ा सा फील्ड में परिवर्तन किया जा रहा है, अब जाके संतुष्ट हुए यहाँ पे दिलेश। चले दिलेश और दो विकेट इस गेंद को हवा में उठा के मार दिया शानदार तरीके से। और जब तक ये फील्ड होती गेंद दौड़ के 1 रन पूरा कर लिया दोनों बल्लेबाजों ने और इसे 1 रन की सहायता के साथ अब योग बढ़ता हुआ पहुंचा 12 रन 2 विकेटों के नुकसान पे। अच्छी गेंदबाजी हो रही है और फील्डिंग भी अच्छी हो रही है। तो मुझे लग रहा है कि 35 का जो उन्होंने मतलब 36 रन का जो टारगेट दिया है तो कुछ ना कुछ इसमें जरूर देखने को मिलेगा। आपको क्या लग रहा है कि ये जो कम स्कोर है क्या मैच बना सकते हैं? सर क्रिकेट वैसे तो अनिश्चितताओं का खेल माना ही जाता है, इसलिए इसमें भविष्यवाणी नहीं की जा सकती, लेकिन एक तो निश्चित है कि कड़ा संघर्ष देखने मिलेगा और जो दर्शक जितने दर्शक यहाँ पे उपस्थित है उनका मनोरंजन होने वाला है, इसकी गारंटी मैं दे सकता हूं। वसीब आए हैं, गेंदबाजी का क्रम जारी रखेंगे।
और हुक करने का प्रयास था, डिक्लेयर जोन में गेंद चली गई, 1 रन मिलेगा। आमच्या कुडूस गावचे युवा नेतृत्व सामाजिक कार्यकर्ता साहिल किस्मतराव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। आमचे मंडळाचे सदस्य अविनाश चौधरी यांना विनंती करत आहे की त्यांनी त्याचा सत्कार करायचा आहे। साहिल किस्मतराव साहिल किस्मतराव युवा नेतृत्व आणि सामाजिक कार्यकर्ता आणि यूट्यूब या ठिकाणी कुडूस कबड्डी लीग जी सुरुवात होत आहे, सरपंच चषक, त्याचे संघ मालक साहिल किस्मतराव, कबड्डी संघाचे मालक। चले वसीम, ओवर द विकेट, अच्छी गेंद और आउट करार दिए गए मिडल स्टंप के सामने। वसीम को पहली सफलता मिलती हुई, एक और विकेट का पतन। बेहतरीन गेंदबाजी यहाँ पे वसीम द्वारा, 3 गेंदों में 2 रन देके एक महत्वपूर्ण विकेट झटकने में सफलता पाई है वसीम ने। हालांकि छोटा सा लक्ष्य था लेकिन अच्छा संघर्ष कर रही है यहाँ पे अमी कुडूसकर की टीम, और उसका पूरा श्रेय जाता है उनके गेंदबाजों को। सर गजब की गेंदबाजी की जी, गेंदबाजी के साथ साथ में फील्डिंग भी काफी अच्छी हो रही है, काबिल तारीफ उनकी करनी चाहिए क्योंकि काफी अच्छी फील्डिंग हो चुकी है यहाँ पे। बिल्कुल, और मैच पे कभी सिकंजा छोड़ा नहीं उन्होंने। पहुंचे वसीम, इस बार आगे निकल के हवा में उठा के मार दिया है, एक डिब्बा खाने के बाद गेंद आ रही है लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ। 1 रन 2 रन पूरे कर लिए दोनों बल्लेबाजों ने, और 2 रनों की सहायता के साथ अब योग बढ़ता हुआ पहुंचा। काफी अच्छी फील्डिंग, कैच करने की कोशिश की गई यहाँ पे, अपना मतलब पूरा यहाँ पे झोंक दिया और कैच करने का कोशिश किया, लेकिन कैच में असफल रहे, उन्होंने बाउंड्री भी बचाई। प्रयास करना हमारे हाथ में होता है सर, सफलता या असफलता तो ईश्वर के हाथ में होती है। सही बात है, प्रयास बहुत अच्छा किया गया। चले वसीम, राइट मोड़ द विकेट, शॉट गेंद कट करने का प्रयास, एक बार फिर से एज लेती हुई चली गई गेंद, डिक्लेयर जोन में 1 रन मिलेगा। अब बची हुई 13 गेंदों में अब जीतने के लिए 19 रनों की जरूरत। 13 गेंद 19 रन, बहुत ही कांटे का मुकाबला चलता हुआ यहाँ पे। चले वसीम छोटे से रनअप के साथ गेंदबाजी करने के लिए दौड़ना शुरू किया, पहुंचे किसी को कोने पे गेंद की, आगे निकले, फुल टॉस बनाया, शानदार तरीके से उसे ड्राइव किया, और जब तक के गेंद फील्ड होती दौड़ के 1 रन पूरा कर लिया दोनों बल्लेबाजों ने। इस 1 रन की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 18 रन। अब बची हुई 12 गेंदों में 18 रनों की जरूरत। जी, क्या कहेंगे सर आप? मुकाबला तो काफी अच्छा और रोमांचक होने वाला है, क्योंकि जिस तरह से गेंदबाजी और फील्डिंग सजी है उस तरह से बैट्समैन को मौका नहीं दे रहे बड़े शॉट मारने के लिए। अभी तक जो भी रन मिले हैं ना वो 1-2 ऐसे मिले, बड़ा फटका यहाँ पे देखने को नहीं मिला है अभी तक। तो मुझे ये लग रहा है कि आने वाला जो वक्त है वो काफी संघर्ष रहने वाला है बैट्समैनों के लिए, क्योंकि बड़े शॉट, अभी क्लाइमेट चेंज हो गया है, मुझे लग रहा है ऐसा कि दोपहर से जो क्लाइमेट चेंज हुआ है बड़े यहाँ पे शॉट देखने को नहीं मिल रहे। हवा का रुख भी बदल गया है और अब तो और ज्यादा कठिन होगा, क्योंकि कल्पेश आए हैं एक बार फिर से गेंदबाजी के आक्रमण पे। और पहली ओवर क्या शानदार की थी कल्पेश ने। अब बची हुई 12 गेंदों में जीतने के लिए 18 रनों की जरूरत।
सर्दी के मौसम में पसीने निकालने वाला ये मैच। जी, क्या गजब की गेंदबाजी की यहाँ पे अमी कुडूसकर के। कुछ भी कहो, यहाँ पे जो प्रेक्षक लोग हैं, जो भी यहाँ पे मैच देख रहे हैं, उनको बड़ी इंटरेस्टिंग मैच देखने को मिलने वाली है। बिल्कुल, और यही हमारा उद्देश्य भी था कि लोगों का मनोरंजन करें, लोगों में आनंद बांटें, और उसमें हमें भी सफलता मिलती हुई। आज संध्याकाळी आपल्या या मॅच टुर्नामेंट संपल्यानंतर कुडूस नाक्यावर आपल्या कबड्डीच्या स्पर्धा म्हणजे आयोजित केलेल्या आहेत। सरपंच चषक कबड्डी या ठिकाणी म्हणजे बघायला मिळणार आहे। सर्वांनी कबड्डीचा सुद्धा लाभ घ्यावा। सरपंच चषक कुडूस 2023 काही संघ मालक आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्याला कबड्डी हा खेळ पाहण्याचा आनंद घेण्यासाठी कुडूस नगरीमध्ये भव्य दिव्य आयोजन केलेलं आहे सरपंच चषक। तर प्रत्येकाने संध्याकाळी आवर्जून उपस्थित राहावे। 12 गेंदे 18 रन, विनायक खेलने के लिए तैयार। चले कल्पेश, राइट आर्म मोड़ विकेट, आगे आए, फुल टॉस बनाया, पंच किया शानदार तरीके से, गेंद जा रही है लॉन्ग ऑफ के जैसे में, एक रन पूरा कर लिया दोनों बल्लेबाजों ने। बहुत अच्छी फील्डिंग का प्रदर्शन वहां पे, केवल 1 रन मिलेगा। इस 1 रन की सहायता के साथ अब योग बढ़ता हुआ पहुंचा 19। काफी अच्छी फील्डिंग, रुखसात शेख यहाँ के जाने माने प्लेयर है। ये इस ग्राउंड पे काफी अच्छी प्रैक्टिस उनकी रहती है और हर गेंद पे नजर बनाए रखे फील्डिंग कर रहे। अब बची हुई 11 गेंदों में जीतने के लिए 17 रनों की जरूरत। लक्ष्य लगातार कठिन से कठिन होता जा रहा है या फिर स्लो 11 के लिए। चले कल्पेश, राइट आर्म मोड़ विकेट, पहुंचे किसी को करने पे, गेंद की आगे निकले, फुल टॉस बनाया, हवा में उठा के मार दिया है। फील्डर गेंद के नीचे देख रहे हैं कैच कर पाते कि नहीं। ओह माय गॉड, और ड्रॉप कर दिया। बहुत सा आसान सा कैच, लॉलीपॉप कैच जिसे कहा जाता है। मुझे लगता है कि ओवर कॉन्फिडेंस हो गया था कि उनको पता था कि मैं पकड़ लूंगा, और पकड़ते हैं काफी बार। कभी उनके हाथ से गेंद फिसलती नहीं है, लेकिन इस बार गेंद ने उनको चकमा दे दिया। बिल्कुल, शायद सूर्य देवता की किरणें उनकी आंखों में चली गई। यह कठिन भी होता है क्योंकि बिल्कुल सूरज के सामने उनका रुख था। अब बची हुई 10 गेंदों में जीतने के लिए 16 रनों की जरूरत। क्या कांटे का मुकाबला चलता हुआ। कल्पेश ने अपना पूरा 100% दे रहे हैं। तकरीबन विकेट झटकने में सफल हो गए थे कल्पेश। आगे निकले, इस बार हवा में उठा के मारा है, ऊंचा शॉट मिड विकेट के ऊपर, और अच्छा कैच। क्या कैच किया। इस कैच ने मुझे लग रहा है अभी और प्रेशर बना दिया है बैट्समैन के ऊपर। कल्पेश ने अभी तक केवल 5 रन दिए और 2 महत्वपूर्ण विकेट झटकने में सर सफलता पाई है। क्या गजब की गेंदबाजी। और अगर इस मैच को अमी कुडूसकर जीत जाती है तो मैं कहूंगा कि काफी बड़ा श्रेय कल्पेश पष्टे को देना होगा। क्या कहेंगे सर आप। जी, मैं तो कहूंगा कि कुडूस परिसर में एक टॉप 5 में अगर कोई ऑलराउंडर बॉलर बैट्समैन रहेगा ना, तो मैं मानता हूं कि कल्पेश पष्टे उसमें भी आते। भाई पाटिल आए हैं, ओनर भी है इस टीम के, और शानदार तरीके से अलोंग द कारपेट निकाल दिया है भाई ने। 1 रन पूरा कर लिया दोनों बल्लेबाजों ने, दूसरे रन के लिए निकल पड़े, और अच्छी रनिंग बिटवीन विकेट। 2 रन पूरे कर लिए दोनों बल्लेबाजों ने। अब बची हुई 8 गेंदों में जीतने के लिए 14 रनों की जरूरत। आठ गेंदों में जीतने के लिए 14 रनों की जरूरत। पूरा जोर लगा रहे यहाँ के कल्पेश एक और विकेट झटकने में। एक बार तो सफलता तकरीबन मिल चुकी थी कल्पेश को। अब भाई पाटिल एक बार फिर से खेलने के लिए तैयार, ऑनर भी है, मालिक भी है इस टीम के। चले कल्पेश, इस बार बहुत सुंदर तरीके से। सर आप जो कह रहे थे, देखिए ये बैट्समैन भाई पाटिल जो इसी तरह से खेल रहे हैं, गैप नहीं कर रहे हैं वो, लेकिन मुझे लग रहा है कि उन्होंने स्ट्राइक दिया है। लेफ्ट हैंड बैट्समैन है, उसको बड़े शॉट लगाने के लिए उनको स्ट्राइक दिया है। बची हुई, बिल्कुल ऐसा भी हो सकता है क्योंकि सेट बल्लेबाज है, गेंद उन्हें फुटबॉल की तरह नजर आ रही होंगी, आंखें जम चुकी है। लेफ्ट हैंडेड बल्लेबाज है तो उनके लिए अच्छा मौका, और कल्पेश के लिए यह अग्नि परीक्षा। लेफ्ट हैंडेड बल्लेबाज को गेंदबाजी करना कभी भी काफी मुश्किल। और इस गेंद को हवा में उठा के
निकाल दिया कवर के क्षेत्र में, जब तक के कवर के फील्डर आते केवल 1 रन मिलेगा। अब बची हुई 6 गेंदों में जीतने के लिए 12 रनों की जरूरत, यानी आखिरी ओवर में 12 रनों की जरूरत। क्या गजब का मैच हुआ ये अमी कुडूसकर और श्लोक 11 के बीच में। पहले बल्लेबाजी की अमी कुडूसकर ने और केवल 35 रन ही बनाने में सफल हुई और 36 रनों का लक्ष्य निर्धारित किया, और अब परिस्थिति ये बन चुकी है कि 6 गेंदों में जीतने के लिए 12 रनों की जरूरत। सही में जिस तरह से मैंने भी पहले से कहा था कि जो लो स्कोरिंग है ना 35-40 रन यहाँ पे जो बनते हैं फाइटिंग स्कोर बनता है, और ये काफी बार देखा गया जो विकेट गिरे ना बड़े शॉट मारने की वजह से विकेट गिरी थी। अगर आप चाहेंगे तो ग्राउंड शॉट अगर मारते हैं इस ग्राउंड पे तो आपका स्कोर बनता जाएगा। पीछे डिक्लेयर जोन भी है, यहाँ पे ऑफ साइड में तुम्हारे को काफी सारा गैप मिलता है, इसका आप फायदा क्यों नहीं ले रहे मैं ये नहीं समझता हूँ। टेक्निकल बैट्समैन जो रहेंगे ना उनका ये यहाँ पे रन बनना मतलब आसान हो जाता है। क्या कहेंगे आप इसके बारे में? बिल्कुल सही है, ये सब बारीकियां है खेल की, हमें सीखना होगा, हमारे नौजवानों को सीखना होगा। आप जैसे सर ने कहा अच्छी टाइमिंग और प्लेसमेंट से गैप निकालिए, सिंगल डबल बनाते रहिए, और जब भी लूज गेंद मिले तो फिर प्रहार कीजिए उसके ऊपर। 6 गेंदे जीतने के लिए 12 रनों की जरूरत, दूर दूर तक फैली हुई फील्ड, डिब्बे को स्कोर, डिब्बे विकेट, लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ, डिप एक्स्ट्रा कवर पॉइंट। चले गेंद की फुल टॉस बना के खेलने का प्रयास था, क्या पे रन आउट होने का मौका था, लेकिन पहुंच गए अपने घर पे सुरक्षित। अब बची हुई 5 गेंदों में जीतने के लिए 11 रनों की जरूरत। 5 गेंदे 11 रन। गेंदबाजी के लिए रुखसार आए हैं, काफी बड़ा उत्तरदायित्व उनके कंधे पर, देयर इज ए ह्यूज रिस्पॉन्सिबिलिटी ऑन द शोल्डर ऑफ रुखसार। And Shlok needs 11 runs in 5 deliveries. पांच गेंदों में जीतने के लिए 11 रनों की जरूरत। रुखसार की ये गेंद फुल टॉस गेंद और ऊंचा उठा के मारा है, गेंद के नीचे फील्डर अपने जाल में फंसा लिया लॉन्ग ऑफ के क्षेत्र में। एक और विकेट का पतन, रुखसार को सफलता मिलती हुई। दूसरी गेंद पे सफलता प्राप्त करते हुए यहाँ पे रुखसार, सर क्या कहेंगे आप रुखसार के बारे में? जी रुखसार तो काफी अच्छा बॉलिंग का मार्क उसका सही रहता है, और जिस तरह से डिलीवरी करते हैं ना बॉलिंग में तो हर बॉल का मतलब चेंजेस करते, ऐसा नहीं क्या वही बॉलिंग में हर बॉल सेम टू सेम डालते, कभी वो घुमाते हैं, कभी फुल टॉस डालते हैं, कभी स्लोअर फास्टर, वेरिएशन उनका रहता है। और पहले ही गेंद में आपने देखा होगा कि रनआउट होते होते बच गया, लेकिन दूसरे बॉल में उन्होंने फुल टॉस बॉल डाल के हार्ड हिटर सोचा उन्होंने। ये गेंद रुखसार की ड्राइव किया है उसे, 1 रन पूरा कर लिया दोनों बल्लेबाजों ने, और 1 ही रन पे संतुष्ट होना पड़ेगा। जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन। जी देखो अभी ये भी बॉल जो डाला उन्होंने थोड़ा सा अलग वेरिएशन किया उसमें, मतलब वेरिएशन चेंजेस करते रहते, और ये ग्राउंड पे उनकी काफी अच्छी प्रैक्टिस भी हो चुकी है, वो जानते हैं कि कैसी गेंदबाजी होनी चाहिए। अभी तो पूरा मैच कंट्रोल में उनके हाथ में है, देखिए आगे क्या होता है। निश्चित तौर से विविधतापूर्ण गेंदबाजी रुखसार द्वारा लगातार परेशानियों में डाल रहे यहाँ पे बल्लेबाजों को। इस बार शॉर्ट गेंद थी, शानदार तरीके से पुल कर दिया है डिक्लेयर जोन में, 2 रन मिल जाएंगे, किस्मत ने साथ नहीं दिया। अगर ये डिक्लेयर जोन नहीं होता तो कम से कम 4 रन तो मिल ही जाने वाले थे। शॉर्ट गेंद कर बैठे थे इस बार, और बैकफुट में जाके शानदार तरीके से पुल कर दिया था, लेकिन भाग्य ने, किस्मत ने उनको साथ नहीं दिया और गेंद चली गई वाइड गेंद में। 2 गेंदों में जीतने के लिए अब 8 रनों की जरूरत। 2 गेंदे 8 रन, दिल की धड़कनें बढ़ा देने वाला मैच। जबरदस्त बल्लेबाज गेंदबाजी और बल्लेबाजी, कड़ा संघर्ष यहाँ पे गेंद और बल्ले के बीच में चलता हुआ। 2 गेंदे जीतने के लिए 8 रनों की जरूरत है। इतना आसान नहीं रहेगा क्योंकि रुखसार अपने होम ग्राउंड पे खेल रही है, उनका बेनिफिट है। चले रुखसार पहुंचे, गेंद की
और इस गेंद को हवा में उठा के मार दिया है। गेंद के नीचे फील्डर देखना कैच ले पाता है कि नहीं, और आउट। एक और विकेट का पतन। डीजे, मैंने पहले ही कहा था कि रुखसाद एक ऐसा गेंदबाज है कि वो हर बॉल वेरिएशन में करता है, कि उसके दिमाग में यही रहता है कि मैं ये फील्डर देख के कैसा बॉल डालूं, क्योंकि सेम टू सेम पेस बॉल नहीं करता है, कभी फास्ट स्लो स्पिन फुल टॉस, ये वेरिएशन उसके बॉलिंग में है। और यहाँ पे उसका काफी बार मतलब प्रैक्टिस में मैं भी देख चुका हूँ कि उसकी गेंदबाजी काफी हार्ड रहती है मारने के लिए हार्ड हिटर बैट्समैन को। चतुर गेंदबाज है ये आप कहना चाहते हो, और वो मैं भी देख रहा हूं कि विविधतापूर्ण गेंदबाजी की है। एक गेंद को ये एक ओवर में रिपीट नहीं किया उन्होंने। अब आखिरी गेंद में 8 रनों की जरूरत, अगर कोई अतिरिक्त गेंद ना फेंके तो तकरीबन ये अमी कुडूसकर मैच जीत चुकी है, और फेंकेंगे नहीं रुक